बुलढाण्याच्या मध्यवस्तीतील विविध भागांमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा चाव्याचा हैदोस पाहायला मिळाला आहे। एकाच दिवशी तब्बल 14 नागरिक जखमी झाले असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत। आता प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। बुलढाणा शहराच्या संगम चौक, जयस्तंभ चौक, हिरवे पेट्रोल पंप आणि जिजामाता प्रेक्षागृह परिसरात आज सकाळपासून एकच कुत्रा शहरवासियांचा शत्रू ठरला। या पिसाळलेल्या कुत्र्याने लहान बालकांपासून ते महिलांपर्यंत तब्बल 14 जणांना चावा घेतल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे। जखमी झालेल्यांमध्ये सूरज पवार, सुमन कोरडे, आकाश देठे, कार्तिक नेमाणे, सतीश परसे यांच्यासह महिलाही आहेत। विशेष म्हणजे एकापाठोपाठ एक नागरिक जखमी होत असताना प्रशासन पूर्णतः बेजबाबदार वाटलं। जखमी नागरिकांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सर्वांवर सध्या उपचार सुरू आहेत। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचा सूर आहे। स्थानिक नागरिकांनी अखेर पिसाळलेल्या कुत्र्याला पकडून ठार केल्याची माहिती देण्यात आली आहे। डॉक्टर भागवत भुसारी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सांगितले की सर्व जखमींना योग्य उपचार देण्यात येत आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे। मात्र अशा घटनांपासून शहरवासियांचे रक्षण करण्यासाठी मनपाच्या पाळीव प्राणी नियंत्रण विभागाने सतर्क होणं गरजेचं असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। गाडीवर क्रॉस केलं, मला लक्षात नव्हतं, मागून डायरेक्ट पाहिजे। 14 रुग्ण हे रिपोर्ट झालेले आहेत आणि आपले जे डॉग बाईटचे जे नॉर्म्स असतात त्या नॉर्मनुसार आपण त्यांची ट्रीटमेंट केलेली आहे। त्यामध्ये 2 प्रकारची ट्रीटमेंट असते। एक जखमा जर कमी असतील आणि त्याला फक्त चाटलेलं असेल किंवा त्याला फक्त स्क्रॅच आलेले असतील तर तशा वेळेस आपण कॅटेगरी 1 म्हणतो। त्याचं ब्लड निघाला असेल किंवा थोडीशी डीप वुंड असेल तर कॅटेगरी 2 आणि एक कॅटेगरी 3 प्रकारच्या वुंड्स असतात। त्यानुसार त्यांना आपण व्हॅक्सिन्स आणि इम्युनोग्लोबुलिन्स ह्या रुग्णांना देत असतो। सर्व प्रकारच्या व्हॅक्सिन्स आणि इम्युनोग्लोबुलिन सद्यस्थितीमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे अवेलेबल आहे, त्यामुळे कुठलीही काळजी करण्याची गरज नाही।